आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. एक्झॅक्टली बघा, मी कालच्या प्रेडिक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट एक तर फ्लॅट ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होईल. गॅप अप होणं एकदम अशक्य आहे, आणि फ्लॅट आणि गॅप डाऊन ओपन झालं तर नवीन लो बनवेल हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि नवीन लोचं आपण प्रेडिक्ट केलं होतं की 22,904 हा एक नवीन लो असेल, हे पण तुम्हाला मी सांगितलं. नवीन लो इथं बनला पण. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मार्केट 22,780च्या आसपास येईल, आणि त्याचा जर लो तुम्ही बघितला तर 700 ऑलमोस्ट 86 आहे. 6 पॉईंटचा फक्त डिफरन्स राहिलाय. आता जस्ट आपण प्रेडिक्शन थोडंसं चेंज केलेलं आहे, पण प्रॉपर रित्या त्या झोनला रिस्पेक्ट केलंय, त्या झोनला आपलं टार्गेट अचीव्ह करून दिले. जो व्ह्यू आपण मांडला होता की असं असं सोमवारी होईल, परफेक्टली 100 आणि 100% त्या झोनला रिस्पेक्ट देऊन मार्केटनं आज वर्किंग केलेलं आहे. जस्ट उद्या पण तुम्हाला मी अशा लेवल सांगितलं, तुम्ही विचारही करू शकत नाही अशा लेवलला मार्केट उद्या वर्किंग होऊ शकतं. जस्ट आताचा व्ह्यू बघितला तर एक बाय कॉलचा आहे, आणि हे कॉलचं डायरेक्शन आपण इथपर्यंत ठेवणार आहे. पूर्ण टार्गेट पण तुम्हाला थांबायचं नाही. तुम्ही या ठिकाणी जर एंट्री घेत असाल तर 1:2 घ्या या ठिकाणी, किंवा या ठिकाणी तुम्ही पोझिशन बुक करा. कारण नवीन मार्केट लो बनवाय परत जाणार, आणि या ठिकाणी परत लो जर येत असेल तर थोडंसं रिस्की बाईंग असेल. या ठिकाणी परत तुम्ही इथं छोटंसं परत अप मोमेंट येऊ शकता. तुम्हाला फक्त उद्या ट्रेडिंग करण्याची जरा काळजी घ्यायची आहे. आणि ह्या महिन्यातलं मुवमेंट तर म्हणतात एकदम बेस्ट आहेत. आता जसे एक 5-6 दिवस पण चांगले मुवमेंट होत आहे मार्केटमध्ये. त्यामुळे उद्या आणि परवा पण चांगली मुवमेंट होऊ शकते. फक्त जरा स्टॉप लॉस सेल करत राहा, कारण व्हॉलॅलिटी वाढणार. कारण 1 तारखेला बजेट आहे. बजेटमुळे व्हॉलॅलिटी मार्केटमध्ये जास्त होऊन जाते. त्यामुळे ट्रेडिंग करताना फक्त जरासं काळजी घ्या. मुवमेंट चांगलाच आहे, फक्त त्या डायरेक्शन तुम्ही ट्रेडिंग करत राहा. डायरेक्शनच्या अगेन जाऊ नका. बेरिश ट्रेंड आहे, बेरिश ट्रेंडच्या स्टेट हुडका. पी साईडला जरासं वर्किंग करा. पी साईड कधी चेंज होईल हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगेन. आता जर बेरिश ट्रेंड आहे, बुलिश ट्रेंड पण होऊ शकतो, फक्त त्याला एका सर्टन झोनला ब्रेक करायला लागेल. तो झोन कुठला असेल किंवा काय असेल तुम्हाला मी मार्केटमध्ये लाईव्ह मध्ये सांगेन. ओके, जस्ट बेरिश आहे, बेरिश मध्येच वर्किंग करत राहा. उद्या मार्केट इथे येऊ शकतं, पर डे एक डाऊन ट्रेड करू शकतं. बेरिश ट्रेंड जरा बुलिश ट्रेंड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी जे लेवल्स आहे हे तुम्हाला नोट मी करून देईन. हा छोटासा एक व्ह्यू झाला निफ्टीचा. निफ्टीमध्ये तुम्हाला जर समजा फ्लॅट ओपन जातं जसं कॉलचा विचार करायचा आहे. गॅप डाऊन ओपन जातं ह्या झोनला पण जरा पीईसी वर्किंग करू शकता, फक्त जरा विचार करा. ह्या झोनला जर असं स्टेपरनं प्रॉफिट बुक करा, थोडं जर मुवमेंट येईल तिथून जरासं या झोनला जाऊन परत एक सेलिंग मुवमेंट परत येऊ शकते. समजून जरा गॅप डाऊन ओपन झाला आणि ह्या झोनला ब्रेक केला तर तुम्ही जर बाईंग करताना थोडं जसं विचार करा. परफेक्शन नसणार, कुठं ना कुठं रजेशन येऊन खाली येणार, नवीन लो बनवायला जाणार. त्यामुळे बाईंग करताना फक्त विचार करून बाईंग करा. त्यानंतर बघूया आता बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं, बँक निफ्टी कसं राहू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये पण बघितलं तर बँक निफ्टीनं आज आपल्याला कुठल्याच लेवलला रिस्पेक्ट केलं नाही. एक कुठला ना कुठला थोडासा प्रॉब्लेम देतो. निफ्टीने आज परफेक्टली वर्किंग केलं 100 आणि 100% नुसार, पण निफ्टीने फक्त आज जरासं वर्किंग केलं नाही. आपला जो नंतर सेलिंगचा तो तेवढा फेल केला. परत मार्केटनं सेलिंगला आलं, आणि हा थोडंसं बघा रिटेस्ट करून त्या सेलिंग डायरेक्शनला चाललेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक 20-30% टार्गेट डन आहे. टार्गेट ओव्हरऑल टार्गेट फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन करून आपल्याला ते टार्गेट अचीव्ह करून देऊन जाईल. आता जसं हा लो बनवला, जसं एक नवीन लो इथे पण बनवू शकतो किंवा ह्या झोनला पण येऊ शकतो. सगळ्यात बेस्ट वे मार्केट खाली येऊ दे आणि परत एक जर असं बाय कॉलला जर मिळाला तर ऑलमोस्ट 50% तर तुम्हाला इथं पण टार्गेट मिळून जाईल. एवढं तुम्ही प्रॉफिट बुक करा आणि तिथून बाहेर पडा. ओके, म्हणजे बेस्ट रेट कॉल साईडला इथे छोटासा राहणार आहे, आणि पुट साईडला कधी राहणार ज्यावेळेला कॉलला जाऊन परत मार्केट खाली येणार त्यावेळेला बाय पुटला पण एकदम बेस्ट रेट राहणार आहे. हा छोटासा व्यू एक निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा. स्टॉक जर म्हणला तर मार्केट तुम्ही हाल बघतच आहात. वाट पहा, मोमेंट येऊ दे, चांगली बाईंग येऊ दे, त्याच वेळेला आपण चांगला बाईंग साठी स्टॉक्स निवडणार आहोत. अन्यथा फक्त आपण शांत राहायचं. इक्विटीमध्ये सहजी कुठला फंड वगैरे तुम्ही ठेवू नका. म्हणजे आता जर असेल होल्ड तर राहू दे, पण नवीन जर स्टॉक्स घेत असेल तर असं विचार करून तुम्ही स्टॉक्स घ्या. ओके, अशाच प्रिडिक्शन साठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.